सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले सुनील बोराडे यांनी सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन मतांचा जोगवा मागितलाय। बोराडे हे माजी नगरसेवक असून अनुभवी आहेत। सोमवारी त्यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार सुनीता सागर भोजने, आशा पवार आणि अपक्ष उमेदवार शीतल शिवाजी ताकाटे यांच्यासह सम्राटनगर, संत जनार्दन नगर, नरहरी नगर यांसारख्या भागात जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या। यावेळी नागरिकांनी त्यांच्या समोर मूलभूत समस्यांचा पाऊस पाडला। सम्राटनगर मध्ये बोराडे नगरसेवक असताना केलेला रस्ता आजही कायम आहे, त्यानंतर मात्र रस्ता झालेला नाही। दरम्यान नागरिकांनी बोराडे यांना पुन्हा महापालिकेत पाठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। मी बाळासाहेब रामचंद्र डेरले, राहणार पंचक। मी इथले स्थानिक रहिवासी आहे। तरी आमच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये बरेच समस्या आहे आणि तसेच भरपूर कामं असं प्रलंबित मागच्या 8-9 वर्षापासून इथे प्रशासकीय राजवट आहे, त्याच्यामध्ये कोणतेही कामे झालेले नाही आहे। परंतु आता येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमच्या स्थानिक उमेदवार बोराडे सुनील कारभारी, तसेच सुनीता सागर भोजने, आशा चंद्रकांत पवार आणि शीतलताई ताकाटे या इथे सार्वत्रिक निवडणूक उमेदवारी करतायत। तर मला यांना एकच आव्हान आहे, आणि यांनी आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये व्यवस्थित कामं त्यांनी करायला पाहिजे, असं माझं प्रामाणिक इच्छा आहे। तसेच सुनील कारभारी बोराडे हे मागच्या 15-20 वर्षापासून माजी नगरसेवक आहे। त्यांनी मागे भरपूर कामे केलेली आहे। इथून पुढे त्यांनी असेच कामे करावी। तसेच इथे पाणी प्रश्न, रस्त्याचे डांबरीकरण वगैरे, रस्ते एकदम पूर्ण खराब झालेले आहे वार्डामध्ये, प्रभाग क्रमांक 18 मध्ये। तसेच इथे सार्वजनिक वाचनालय आणि गार्डनची दुरवस्था फार झालेली आहे। तसेच आमच्या इथं गावामध्ये पंचगावाच्या तिथे जिथे आपलं याचं कार्यालय आहे सोसायटीचं, तिथं भरपूर मोठी प्रशस्त जागा आहे, तर तिथं त्यांनी व्यवस्थित असं गार्डन त्यांनी उभारावं अशी माझी इच्छा आहे। हो, मागचीच माझी नगरसेवक आहे, त्यांनी इथे म्हणजे एवढं काही कामं केलेलं नाही आहे। शरद मोरेने बी काही काम केलं। इच्छा आहे की सर्वांनी इथून पुढे जे नगरसेवक निवडून येतील त्यांनी प्रभागाची व्यवस्थित कामं करावी, त्यांची जबाबदारी घ्यावी अशी। मी सौ आयशा समीर सारंग, प्रभाग क्रमांक 18 मधनं वोट अपील करते की तुम्ही सगळ्यांनी आपले जे उमेदवार आहे धनुष्यबाण आणि बेबी वॉकर तर्फे उभे असलेले हे सगळे संवेदनशील आणि सुशिक्षित उमेदवार आहे। सुनील बोराडे हे माजी नगरसेवक आहे आणि यांना या प्रभागाची जाण आहे। त्यांच्या काळात त्यांनी उत्तम काम केलेलं आहे। दुसऱ्या आशाताई पवार, त्यांच्याही घरात माजी नगरसेवक राहून गेलेले आणि त्यांनी उत्तम प्रकारे ह्या वार्डामध्ये काम केलेलं आहे। तिसऱ्या आहे सुनीताताई भोजने, याही चांगल्या उमेदवार आहे, सुशिक्षित उमेदवार आहे आणि त्यांच्याही फॅमिलीचं बरंच योगदान आहे आपल्या समाजामध्ये आणि प्रभाग क्रमांक 18 मध्ये। चौथ्या उमेदवार आहे शीतलताई ताकाटे, ज्यांची निशाणी आहे बेबी वॉकर। या 3 उमेदवारांची निशाणी आहे धनुष्यबाण आणि शीतलताई ताकाटे यांची उमेदवारी आहे बेबी वॉकर या निशाणावर। तर तुम्ही यांना सगळ्यांना भरभरून मतांनी विजयी करा आणि तुमच्या कामासाठी यांना योगदान करण्यासाठी यांची संवेदनशीलता आणि शक्ती वापरून या प्रभागाचा योग्यपणे त्यांना एक प्रोग्रेस करू द्या, यासाठी मी सगळ्यांना मतदानाचं आव्हान करेल। आणि तुम्ही या चांगल्या कामासाठी स्वतः मनापासून 3 धनुष्यबाण आणि 1 बेबी वॉकर या 4ही निशाणीवर मतदान करून स्वतःचा विजय आणि या प्रभागाचं सुशोभीकरण निश्चित करा। मी सविता सुनील ठोंबरे, प्रभाग क्रमांक 18 मध्ये मी रहिवासी आहे आणि गेल्या 10-12 वर्षापासून आम्ही इथे राहतो। पण इथल्या इतक्या समस्या आहे, रस्ते नाहीये, रस्ते खूप खराब झालेले, गार्डनची समस्या आहे, गार्डनला मुलांना खेळायला नेता येत नाही, तिथे खूप असं कचरा असं खूप घाण झालेली आहे, छोटे छोटे मुलांना नेत नाही, पाणी खूप कमी दाबाने येतं इथे, खूप महिलांची समस्या तीच आहे का पाण्याचं पाणी येत नाही, रस्ते खराब आहे, पाणी खराब आहे, मार्केटची सुविधा थोडीशी हे खूप गर्दी होती मार्केटची याची असं।
महिलांची सुरक्षा पाहिजेच. म्हणजे आता आपण लेडीज मुलींना बाहेर पाठवू शकत नाही, आम्ही स्वतः बाहेर जाऊ शकत नाही. इतकी ह्या 2-4 वर्षापासून कुठे छोटे मुलींवर काय काय ऐकतो आपण, ही सुविधा नाही आहे. तो कॅमेरे वगैरे बसवलेले आहे, पण ते चालू आहे का ते माहित नाही आपल्याला. ती एक महत्वाची समस्या आहे. पाणी तर खूपच महत्वाची समस्या आहे. पाणी म्हणजे सर्वच महिलांना, आता वार्ड क्रमांक 18 मध्ये आम्ही जातोय फिरतोय ना, तर आम्हाला ती समस्या खूप जाणवते पाण्याची. प्रत्येक जण पाण्याची समस्या हे करतं.